मराठीला अभिजात दर्जा मिळाला खरा, पण राज्यात मराठीची अवस्था किती दयनीय आहे हे यंदाच्या एसएससी बोर्डाच्या 10वीच्या निकालातून समोर आलंय। 94,000 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत। मराठी मातृभाषा असलेले विद्यार्थी मराठीत मागे पडतायत। ही बाब एकूणच मराठीच्या भवितव्यासाठी धोक्याची आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्यानंतर आनंद पोटात मावेनासा झालेल्या मराठी जनांच्या पोटात आता गोळा आलाय। कारण आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा म्हणजेच एसएससी बोर्डाचा 10वीचा निकाल। या निकालानं आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंजन घातलंय। 10वीत मराठी विषयामध्ये एकूण 94,544 विद्यार्थी नापास झाले। शालेय पातळीवर मराठी भाषेविषयीची वाढती अनास्था यातून समोर आली। गंभीर बाब म्हणजे 94,000 तब्बल 80,803 विद्यार्थ्यांची मातृभाषा म्हणजेच प्रथम भाषा मराठी आहे। यंदा 10वीचा निकाल 92% लागला। यंदा 2% निकाल घसरला। प्रथम भाषा मराठीमध्ये 92% उत्तीर्ण झाले, तर प्रथम भाषा इंग्रजीचा निकाल 97% लागला। मराठी विषयात एकूण 94,544 विद्यार्थी नापास झाले। त्यापैकी 80,803 विद्यार्थ्यांची मराठी ही प्रथम म्हणजेच मातृभाषा आहे। गेल्या 5 वर्षातला हा सर्वात कमी निकाल आहे। शिक्षण तज्ञांच्या मते नवीन कृतीपत्रिका आराखडा, शुद्ध लेखनातल्या चुका आणि वाचनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे मराठी विषयातले गुण हे कमी होत आहेत किंवा ते अनुत्तीर्ण होत आहेत। त्यामुळे मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज असल्याचं मत तज्ञ व्यक्त करतायत। दुसरीकडे विरोधी पक्षातल्या नेत्यांनी यावर सरकारनं लक्ष द्यावं असं म्हटलंय। ज्या शाळेमध्ये मराठी शिकवणारे मास्तर आहेत त्यांचीच पोरं इंग्रजी शाळेत जात आहेत, त्यामुळे ते पोराशी संवाद साधताना इंग्रजी जर वापर करत असतील तर मराठीची अवस्था अशी होणारच आहे। म्हणून खरं तर असा नियमच केला पाहिजे, कोणी असू दे, की ज्या ठिकाणी जो शिक्षक शिकवतो त्या शाळेमध्येच त्या शिक्षकांचा विद्यार्थी आपला मुलगा असला पाहिजे। हा नियम फार महत्वाचा मला वाटतो। म्हणजे पोराबरोबर इतरांची मुलांचा ती काळजी घेईल आणि मन लावून शिकवू शकेल। पण या मराठीच्या संदर्भात मात्र अनास्था चालली आहे, सरकारची चालली, तशी शिक्षकांची चालली आहे, मराठीची गळचेपी चाललीच। कारण त्याकडे आपण सगळे बघितलं की राजकीय हेतून न बघता साहित्यिकांचं म्हणणं जे आहे तो तरी विचार करून राज्य सरकारने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे। मला असं वाटतं आपलंच या भाषेकडे दुर्लक्षाला कारणीभूत आहे। मराठी भाषा म्हणजे काय साधी भाषा नाही आहे, ज्याला वाघिणीचं दूध म्हणता येईल असे मराठी भाषा आहे। आणि मला वाटतं नुसतं मला भाषा येणं म्हणजे मला परीक्षा देता येणं असं त्याचा अर्थ होत नाही। आणि म्हणून मला वाटतं या भाषेकडं, या भाषेच्या अभ्यासाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून अशा पद्धतीनं निकाल आलेले। मला असं वाटतं येणार काळात सुधारण्यासाठी राज्य सरकारला योग्य ते प्रयत्न केले पाहिजे। दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अजब प्रतिक्रिया दिली। हा 10वीचा निकाल एसएससी बोर्डाचा असून प्रथम भाषा मराठी असलेले विद्यार्थी यात नापास झालेले असताना शिरसाटांनी मात्र खासगी इतर बोर्डांच्या शाळांवर याचे खापर फोडत गल्लत केली आहे। ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या, नगरपालिकेच्या किंवा कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत त्यामध्ये जे विद्यार्थी शिकतायत त्यांची मराठी निश्चित चांगली आहे, परंतु ज्या दुसऱ्या शाळा, ज्याला आपण प्रायव्हेट शाळा ज्याला म्हणतो, यांनी जे आता अतिक्रमण केलेलं आहे शाळेच्या माध्यमातून, त्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी एक तर पहिली भाषा त्यांची हिंदी असेल, नंतर त्यांची भाषा इंग्लिश असते, मराठी ही थर्ड वर जाते। म्हणून अशा वेळेला थर्ड लँग्वेजचा एवढा वापर त्या शाळेमध्ये कधी होताना दिसत नाही। म्हणून त्या मुलांची मराठी ही कच्ची समजले जाते। तुम्ही कोणत्याही जिल्हा परिषदच्या कॉर्पोरेशन शाळेमधल्या मुलांना पहा, त्यांची मराठी अत्यंत चांगली आहे। तर संबंधित विभागाचे मंत्री यात लक्ष घालतील असं म्हणत मंत्री छगन भुजबळांनी अधिक भाष्य करणं टाळलंय। वाचणे खरं, पण ते असं का झालं, कशामुळे झालं याची मला काही कल्पना नाही, की बघावं लागेल। ते जे आहेत संबंधित मंत्री आणि त्याच्यात लक्ष घालू। सगळ्या बाबींचा विचार केला तर मराठी शाळांकडे लक्ष दिलं पाहिजे, शिक्षक भरती केली पाहिजे, त्यांचं योग्य मूल्यांकन सुद्धा केलं पाहिजे, योग्य त्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तसंच कामात कुचराई करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे
फक्त मराठी बोला म्हणून मराठी सक्षम होणार नाही. त्यासाठी सरकारसोबत समाजानं सुद्धा लक्ष पुरवलं पाहिजे. कारण एसएससी बोर्डाच्या मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची ही अवस्था असेल तर मग सीबीएसई आणि आयसीएसई या बोर्डाच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या मराठीबद्दल न बोललेलंच बरं. त्याला अपवाद असतीलही, पण नुसतं मराठी कळून नाही तर त्याचं नीट आकलन होणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.